शहरात पुन्हा एकदा गँगवॉर उफाळून आला असून गुरुवारी रात्री 9:15च्या सुमारास पुंडलिकनगर रोडवरील हनुमाननगर चौकात हवेत गोळीबार करण्यात आला। यावेळी परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय। मिळालेल्या माहितीनुसार रांजणे आणि साळवे यांच्यातील जुना वाद या घटनेमुळे कारणीभूत ठरला। 2 दिवसांपूर्वी सार्वजनिक कार्यक्रमात झालेल्या वादानंतर गुरुवारी पुन्हा दोन्ही गट आमने-सामने आले। वाद चिघळत असताना साळवे यांनी त्याचे नातेवाईक आणि सराईत गुन्हेगार पवन दिवेकर याला बोलावलं। दिवेकर हा सिनेस्टाईल एंट्री करत घटनास्थळी दाखल झाला। वाद वाढताच त्याने गावठी कट्ट्यांना हवेत 2 राऊंड फायर केले। अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि लोकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली। घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांच्या सायरनचा आवाज ऐकताच इतर आरोपी फरार झाले, मात्र साळवे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे। गोळीबार करणारा पवन दिवेकर हा सराईत गुन्हेगार असून याने पीडी कंपनी नावाने गेल्या काही वर्षात अनेक गंभीर गुन्हे केलेत। त्याच्यावर खून, जीवघेणे हल्ले, मारहाण यासह तब्बल 14 गुन्हे दाखल आहेत। काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला। आता पुन्हा एकदा तो शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतंय। भर चौकात गोळीबार होणे अत्यंत गंभीर बाब असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। पोलिसांनी अशा टोळ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होतीये।